त्यांनी केलं आमची काही मिळणारी मतं जावीत म्हणून. हे फार पडद्यामागे विकृती आणि प्रवृत्तीचं फार वाईट राजकारण चाललेलं आहे. आणि पुढचा प्रश्न अर्थात कल्याण डोंबिवलीचा विषय निघाला. अजून कारवाई झाली नाही हे मान्यच आहे ना. तुमच्या 4 नगरसेवकांवर तुम्ही आम्ही कारवाई केली ना. आम्ही रितसर पोलीस तक्रार नोंदवली आहे. पोलीस तक्रार नोंदवली आहे. हरवले आहेत, मिसिंग. आता आम्ही तिथे कल्याण डोंबिवलीत त्यांचे गुमशुदा की तलाश हरवले आहेत, शोधून द्या. महानगरपालिकाच्या हद्दीत आम्ही ते पोस्टर्स लावू. तुम्ही आमच्या चिन्हावर निवडून आलात, लोकांनी मशाल या चिन्हावर तुम्हाला मतदान केलं आणि 24 तासामध्ये तुम्हाला वेगळेच कोंब फुटतात आणि तुम्ही इकडे तिकडे जाता. ही बेईमानी आहे मतदारांशी. या सगळ्यात बाबतीत ती बेईमानी. नाही, पण माझा प्रश्न हा होता की जेव्हा हे घडत होतं, पहिले तुमचे 2 नगरसेवक नाही, माझ्या हातामध्ये, आमच्या हातामध्ये जर या राज्याची, माझ्यासारख्या माणसाच्या हातात या राज्याची किंवा देशातल्या काही विशिष्ट खात्याची सत्ता आली तर या भारतीय जनता पक्षाचे मी 15 तुकडे करून दाखवेन. 15 तुकडे करीन त्यांचे. मी तुम्हाला सांग, चॅलेंज मागे बोललोय मी. भारतीय जनता पक्षाचे देशभरात 15 तुकडे करेन. हे तुकडे कुठे गेले, कुठे पडले त्यांना कळणार नाही. हे ईडी बीडी आणि सीबीआय आणि पोलीस याच्या जोरावर चाललंय ना सगळं. हे स्वतःचं काय आहे? भाजपचा पूर्ण काँग्रेस झालेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःचं कुठे आहे त्यांचं काय? आमचे लोक त्यांच्यामध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या विकृतीचं तर अस्तित्व राहणार ना आमच्या हातात सत्ता आल्यावर. काय तुम्ही आम्हाला सांगताय? हे ज्ञान आहे ना, हे प्रवचनं ही द्यायला आणि ऐकायला ठीक आहेत, पण प्रत्यक्ष जमिनीवरती आम्ही आहोत. आम्हाला माहिती आहे हातात जर सत्ता असेल आणि सत्ता अशा पद्धतीनं वापरली जाणार असेल तर या देशात आणि या जगात काही घडू शकतं. ट्रम्प बघा ना, वेडा झालाय. तसे ट्रम्पचे बाप इथे बसलेत. राऊत साहेब, तुम्ही आता विकृती म्हणून जो उल्लेख करताय त्याच शिंदेच्या शिवसेनेसोबत बार्शीमध्ये तुमची शिवसेना पण जाते. दिलीप अभ्यास करून या गोष्टी. दिलीप सोपालांनी तो पोस्टर रिलीज केला. साहेब, एक लक्षात घ्या. सकाळी मला प्रश्न विचारला, तिथे एक सर्वपक्षीय आघाडी भाजप विरुद्ध झालेली आहे स्थानिक याच्यामध्ये. मी माहिती घेतली. एक सर्वपक्षीय आघाडी, त्याच्यामध्ये ती अमुक नगर विकास आघाडी झाले, त्याच्यामध्ये शिवसेना सामील आहे. शिंदे गटाशी थेट तिथे संबंध आलेला नाही. सगळ्यांनी मिळून तिथे जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध एक आघाडी केली आहे. त्याच्यामध्ये शिवसेना सामील आहे, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही सामील आहेत, डावे सामील आहेत.